नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इकडे दादा काका म्हणत असतात, आपण एवढ्या वर्ष नातवाची प्रतीक्षा करत होतो, उद्या आपली प्रतीक्षा संपेल, पण मानसी आणि बाळ दोघेही घरी आले असते तर बरं झालं असतं। त्यावर दादा काका म्हणत असतात, जाऊ दे, सगळ्याच गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात। त्यावर माई म्हणत असतात, ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत त्या तर कुठे आपण समजून उमजून करतोय। त्यावर दादा काका म्हणत असतात, आपलं नातवंड आज घरी येणार आहे, तरी पण तुझ्या चेहऱ्यावरती अजिबात आनंद नाहीये। त्यावर माई म्हणत असतात, त्या आनंदावरती विरजन पण तुम्हीच घेऊन आलात ना घरात। त्यावर दादा काका म्हणत असतात, मला माहित आहे तू नेत्राबद्दल बोलतेस, पण डॉक्टरांनी सांगितलं होतं बाळाची काळजी घ्यायला, त्यामुळेच मी नेत्राला घरी घेऊन यायला सांगितलं। त्यावर माई म्हणत असतात, काय गरज होती तुम्हाला नेत्राला घरी घेऊन यायची, ती आपल्या अप्पू बरं कशी वागते तुम्हाला माहित आहे ना। त्यावर दादा काका म्हणत असतात, पण तिने अपूर्वाची माफी मागितली आहे ना, ती अशी म्हटली होती ना। त्यावर दादा काका म्हणत असतात, माणसं बदलतात सहवासातून, अनुभवातून, मला या गोष्टीची खात्री आहे। नेत्रा सुद्धा बदलली आहे, त्यामुळेच तिने आपल्या मानसीला ब्लड दिलं ना। हे बघ, जर आपल्या बाळाला काहीतरी झालं तर मला असं वाटेल की नेत्राला घरी आणलं नाही म्हणून झालेलं आहे। त्यावर माई म्हणत असतात, हे सगळं बरोबर आहे, पण ही नेत्रा अशी वागतेस ना, त्यामुळे मला असं वाटतं आपल्या अप्पूच्या आणि शशांकच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येईल। त्यावर दादा काका म्हणत असतात, असं काहीही होणार नाही, तू काळजी करू नकोस। आणि तिने अपूर्वाची माफीही मागितलेली आहे। अपूर्वा खूप समजूतदार झालेली आहे आपली, आणि शशांक सुद्धा आहे। आणि महत्वाचं म्हणजे आता नेत्राचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे आता ती अशी वागणार नाही। तर इकडे अप्पू ही तिच्या रूम मध्ये बसलेली असते आणि ती रडत असते। तेवढ्यात शशांक येतो आणि शशांक विचारू लागतं, अपूर्वा काय झालं आहे तुला आणि तू रडतेस काय? सांग बरं मला काय झालं आहे ते, आपण मित्र आहोत ना, मग माझ्यापासून काही सुद्धा लपवू नकोस, काय झालं आहे सांग बरं। त्यावर अपूर्वा म्हणत असते, मला नाही काय कळत, मला फक्त खूप जास्त भीती वाटते, पण ती का भीती वाटते हे सुद्धा मला कळत नाहीये। असं मला वाटते माझ्या जवळची व्यक्ती माझ्यापासून दूर जाणार आहे आणि त्याचीच मला खूप भीती वाटते। त्यावर शशांक म्हणत असतो, अपूर्वा असं काही सुद्धा होणार नाहीये, तुझ्या जवळची व्यक्ती तुझ्यापासून दूर जाणार नाहीये। नेत्रा घरामध्ये आली आहे ना, त्यामुळे तुला तसं वाटतंय, पण तुला मी शब्द देतो आपल्या दोघांच्या मध्ये तिसरं कोणी सुद्धा येणार नाही, आपल्या दोघांना एकमेकांपासून कोणी सुद्धा दूर करणार नाही, हा शब्द देतो मी तुला। त्यावर अप्पूही शशांकडे बघतच राहते। तेवढ्या शशांक म्हणतो, आपली मैत्री, आपल्या मैत्रीच्या मध्ये तिसरा कोणीही येणार नाही असं म्हणायचं होतं म्हणा। आणि अपूर्वा आता शशांकला मिठी मारते आणि खूप रडायला लागते। त्यावर आता अपूर्वा म्हणत असते, खडूस तू आपलं नातं आता कसं वाचवणार आहेस, कारण आता आपलं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा संपत आलेलं आहे आणि आता शशांकला सुद्धा अपूर्वाचं खूप वाईट वाटत असतं। इकडे सर्वजण हॉस्पिटलमध्ये जायला निघालेले असतात आणि बाळाला घरी आणण्यासाठी मायेने खूप काही दिलेलं असतं। जी काही तयारी करायची असते ती सर्व तयारी झालेली असते। तेवढ्यातच तिथे विठूबाबा येतात, तेव्हा घरामध्ये सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो। तेवढ्यात दादा काका विचारत असतात की आत्या कशी आहे विटू। तेवढ्यात विटू काका म्हणावं लागतात की ती पण माझ्यासोबत यायला निघालेली होती, पण मीच तिला म्हणलं आता मानसी बरी आहे म्हणून, आणि मानसी आणि बाळ घरी आलं की मी तुला घ्यायला तिकडे येतो। माई म्हणत असतात, बरं झालं विटू भाऊजी तुम्ही आत्यांना इकडे आणलं नाही, कारण इकडे खूप थंडी पडतीये। तेवढ्यातच नेत्रा येते आणि नेत्रा म्हणते, चला आपल्याला खूप उशीर होतोय। त्यावर विटू बाबा म्हणत असतात की इथे नेत्रा ही काय करतीये। त्यावर दादा काका म्हणत असतात की विटू मी तुला सगळं समजावून सांगतो, पण या लोकांना हॉस्पिटलमध्ये जायला निघू देत। त्यावर अप्पू म्हणते, चला मी सुद्धा तयार आहे। त्यावर नेत्रा म्हणत असते, अप्पू तू कशाला येतेस। त्यावर सुहा म्हणत असते, अगं तू अशी काय बोलतीयस, ती या घरची लक्ष्मी आहे आणि तिला तरी यायचं असेल तर ती येणारच ना हॉस्पिटलला। त्यावर नेत्रा म्हणत असते, हा ते बरोबर आहे, पण बाळ घरीच येणार आहे, मग घरात नको का तयारी करायला। त्यावर सुहा काकू म्हणत असतात, तू करून ठेवली आहेस ना तयारी, आणि उरली सुरली जी तयारी आहे ते आम्ही करून ठेवू, अपूर्वाला सुद्धा हॉस्पिटलला येऊ देत। त्यावर अपूर्वा म्हणत असते, नाही मी नाही येत। त्यावर शशांक म्हणत असतो, तू का नाही म्हणतेस, तू पण चल आमच्या बरोबर बाळाला आणायला। तरी इकडे सुहा काकू म्हणत असतात, अपूर्वाला नाही यायचं, मग ठीक आहे, मग तुम्ही जाऊन घेऊन या। आता सगळेजण हॉस्पिटलला गेल्यानंतर अपूर्वाला त्या गोष्टीचं वाईट सुद्धा वाटलेलं असतं। तेवढ्यातच ती तिच्या रूम मध्ये निघालेली असते। तेवढ्यात सुहा काकू म्हणतात, अगं अपूर्वा कुठे निघाली आहेस तू, बाळ घरी येणार आहे ना, मग आपल्याला तयारी करायला हवी, रांगोळी काढशील का। त्यावर अप्पू म्हणते, हो मी काढते, तेवढ्यात मी घेऊन येते।
आणि सुहा काकू माईंना म्हणत असतात ही नेत्रा काही सुधारणार नाही. तर इकडे अपूर्वा आणि सुमी दारामध्ये रांगोळी काढत असतात आणि सुमी म्हणत असते बाळ घरी आल्यानंतर किती छान वाटेल ना. त्यावरी ते सुहा काकू म्हणत असतात बाळावर उतरायला मीठ मोहरी आणायची आहे, ते मी लगेचच घेऊन येते. तर इकडे बाळाला घेऊन सगळेजण हॉस्पिटलमधून आलेले असतात. त्यावर माई म्हणत असतात लवकर या मुलींनो, ते कधीही येतील. त्यावर कुकी म्हणत असतो येतील नाही, आलोय आम्ही. तेव्हा इकडे माईंना आणि सुहा काकूला खूप आनंद झालेला असतो. इकडे माई दादा काकांना आणि विट्टू दादांना आवाज देऊन बोलावून घेते. तर सुहा काकू आता म्हणत असता अपूर्वा तू जा आणि बाळाचं औक्षण कर आणि त्याच्यावरून मीठ मोहरी सुद्धा उतरून टाक. तेव्हा अपूर्वा म्हणत असते मला जमणार नाही. त्यावर सुहा काकू म्हणत असतात मी सांगेल तसं कर. इथे ज्याप्रमाणे सुहा काकू सांगत असतात त्याप्रमाणे अपूर्वा सगळं करत असते. तरी ते नेत्राला मिठाई भरवते आणि आतमध्ये सांगते. सुहा काकू म्हणत असतात ताट इकडे ते आणि तू बाळाला घेऊन आतमध्ये ये. तेवढ्यात नेत्रा म्हणते ए अपूर्वा बाळाला हात सुद्धा लावू नकोस. तेवढ्यात सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. तेव्हा नेत्रा म्हणते तिच्या हाताला कुंकू आहे ना म्हणून मी म्हंटल आणि ती अपूर्वाला बाजूला व्हायला सांगते आणि ती घरामध्ये येते. इकडे अपूर्वाला खूप वाईट वाटलेलं असतं. नेत्रा ही मागे वळून बघते तर सर्वजण हे अप्पू बरोबरच मागे थांबलेले असतात. त्यावर नेत्रा मनोमन म्हणत असते हे सगळेजण मागच थांबलेत वाटतं, म्हणजे बाळाची जबाबदारी काही मला एकटीलाच घ्यावी लागते की काय. तेव्हा नेत्रा म्हणते तुम्ही सगळेजण तिथं काय थांबलाय, या ना आतमध्ये. पण्णा म्हणत असते आपण ज्या वेळेची वाट पाहत होतो ते आता क्षण आलेला आहे, आपलं बाळ घरामध्ये आलेलं आहे. त्यानंतर माईंना खूप वाईट वाटत असतं आणि त्या रडत असतात. त्यावर सुहा म्हणते कशाला रडतेस माई, आता बाळ घरामध्ये आलं आहे ना, मग हसा बरं. त्यावर नेत्रा म्हणते माई मला माहित आहे तुम्हाला काळजी वाटते, मानसी वहिनी लवकरच बऱ्या होतील आणि त्या इथे येतील आणि स्वतःच्या हाताने त्यांनी मांडीवर बाळ घेतील. तेव्हा दादा काका म्हणत असतात नेत्रा खरंच तुझे खूप उपकार झाले. त्यावर अमेय म्हणत असतो तू मानसीला ब्लड दिलंस आणि आता माझ्या बाळाची सुद्धा काळजी घेतेस त्याबद्दल थँक्यू. इकडे नेत्रा म्हणत असते तुम्ही मला थँक्यू म्हणून पर्क करू नका, माणूसच माणसाच्या कामी येणार ना. ज्या वेळेला माणूस माणसाच्या कामी येत नाही त्यावेळेला ह्या समाजामध्ये राहण्याच्या लायकीचं नसतं. त्यावर सुमी म्हणत असते बाळाला 2 आत्या आहेत आणि एक काकू सुद्धा आहे खेळवायला, अप्पू तू तिथे का उभी राहिली आहेस, इकडे ये ना बाळाला घ्यायला. त्यावर सुहा काकू म्हणत असतात हो अपूर्वा घे ना तू बाळाला, सारखी विचारत होतीस ना बाळ कधी येणार आहे, बाळ कधी येणार आहे, मग आता बाळ आलंय ना घरामध्ये, मग घे ना तू त्याला. सुहा काकू नेत्राला बाळाला अप्पूकडे द्यायला सांगत असतात, पण नेत्रा म्हणत असते सॉरी काकू मी अप्पूला बाळाला देऊ शकत नाही आणि तसंही डॉक्टरांनी सांगितलं आहे बाळाची खूप काळजी घ्यायची आहे आणि अप्पूला तसंही बाळाला घेता येत नाही. त्यावर सुहा काकू म्हणत असतात आम्हाला माहित आहे ना बाळाला कसं घेतात ते, आम्ही काळजी घेऊ बाळाची आणि अपूर्वालाही सांगू. आणि तू अशी काय म्हणतेस ग की आम्ही बाळच मोठी केली नाहीत. त्यावर माई म्हणत असतात तू जशी म्हणशील तसंच होईल. इकडे सुहा काकूला खूप नेत्राचा राग आलेला असतो. त्यावर माई म्हणत असतात की मानसीच्या रूम मध्ये बाळाचा पाळणा लावलेला आहे. सगळेजण मानसीच्या रूम मध्ये बाळाला घेऊन जातात. त्यावर दादा काका म्हणत असतात बाळ घरी आलंय म्हणल्यावर गोडाधोडाचं काहीतरी होऊन जाऊ देत. त्यावर सुहा काकू म्हणत असतात हो दादा मी शिरा करते. तर आता सगळे तिथून निघून जातात. त्यावर आता शशांक तिथेच बसलेला असतो, त्याला फार वाईट वाटलेलं असतं. त्यावर अपूर्वा म्हणत असते खडूस तू इथे काय करतोय, चल ना आतमध्ये. त्यावर शशांक म्हणत असतो आता जी नेत्रा बोलली ना तिचं मला काहीही पटलेलं नाहीये, तुला लहान बाळं घेता येत नाही, तिनं किती लहान बाळं मोठी केली आहेत ग. इथे माही सुहा काकू पण्णा काकू काही बोलल्या असल्या तर मी समजू शकलो असतो, त्यांना अनुभव आहे, या नेत्राला कुठला अनुभव आहे. त्यावर अप्पू म्हणत असते की काळजीपोटी म्हणली असेल. त्यावर शशांक म्हणतो हिलाच फक्त बाळाची काळजी आहे का आणि हिलाच फक्त बाळाची काळजी घेता येते का, हिच्या मनामध्ये नक्कीच दुसरं काहीतरी चाललंय. त्यावर अप्पू म्हणत असते तू जास्त विचार करू नकोस, कशाला स्वतःच्या डोक्याला एवढा त्रास करून घेतोय. त्यावर शशांक म्हणत असतो नाही अपूर्वा हिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच आहे आणि ही चुकीचं काहीतरी या घरामध्ये घडवून आणणार आहे, बघच तू. हे बोलणं अपूर्वालाही पटत असतं. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अपूर्वा ही रात्रीची उठलेली असते आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर म्हणत असते. त्यावर दादा काका म्हणत असतात कसलं हॅपी न्यू इयर. त्यावर अपूर्वा म्हणत असते नवीन वर्ष आले ना, मग हे नवीन वर्ष सगळ्यात आपल्याला आनंदीचं आणि समृद्धीचं जावो, सगळ्यांना सुखी जाऊ दे असं आपण देवासमोर प्रार्थना करूयात. त्यावर नेत्रा म्हणत असते अगं तुझे हे ताट वाजवण्याने बाळ जाग झालं ना.
त्यावर अप्पू म्हणत असते, मला फक्त सगळ्यांना हॅपी न्यू इयर करायचं होतं. त्यावर दादा काका म्हणत असतात, अगं आपली सून कोमामध्ये आहे, किती वाईट घडलं आहे आपल्या घरामध्ये आणि कसलं हॅपी न्यू इयर. आणि त्यावर माई म्हणत असतात, अगं अपूर्वा, लाईफ म्हणजे फक्त मजा मस्ती नसतं ग. आणि आता सगळे इकडे तिकडे निघून जातात तेव्हा अपूर्वाला खूप वाईट वाटलेलं असतं. तर इकडे शशांकला सुद्धा त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.